रोहित पवार आता तुम्हाला थांबायलाच हवं. याशिवाय तुमच्या समोर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. जी गोष्ट एकनाथ शिंदेंना कळते, जी गोष्ट उदय सामंतांना कळते, त्या VSR कंपनीवर बंदी आणण्याकरता तुम्ही अहोरात्र महिनाभर झालंय झटताय. तुमच्या काकांच्या प्रती असलेली तुमची आदराची भावना, तुमच्या अंतःकरण जे दुःखी झालंय, तुम्हाला असं वाटतंय की माझ्या काकाच्या मृत्यूची जी चौकशी आहे ती झालीच पाहिजे. हा अपघात नाही, हा घातपातच आहे अशी तुम्हाला शंका आहे. आणि त्यासाठी तुम्ही जे गेला एक महिनाभर तुम्ही अहोरात्र संघर्ष करताय, त्या संघर्षाला कुठेही दाद देताना हे सरकार दिसत नाहीये. पण तुम्ही का थांबायला हवं? तर याचं कारण म्हणजे जी गोष्ट रोहित पवारांना हवी आहे, जी गोष्ट जय पवारांना हवी आहे, जी गोष्ट सुप्रिया सुळेंना हवी आहे, म्हणजे पवार कुटुंबाला जी गोष्ट हवी आहे, जी गोष्ट या राज ठाकरेंना सुद्धा हवी आहे, ते सुद्धा म्हणाले की अजित दादा पवारांचा जो अपघात झालाय तिथं धुकं होतं की धोका. उद्धव ठाकरे सुद्धा अगदी मनातून बोलतायत की दादांच्या अपघाताची चौकशी ही झालीच पाहिजे. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ताई, तुम्ही 40 आमदारांचा दबाव वाढवून तुम्ही या अपघाताची FIR नोंदवायला लावा, तुम्ही सत्तेमध्ये आहात. पण त्याच सुनेत्राताई जर मुख्यमंत्र्याच्या सोबतीनं त्याच VSR कंपनीच्या विमानातनं प्रवास करत असतील तर रोहित पवार हा तुम्हाला स्पष्ट संदेश आहे. जसे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की पतंगबाजी, रोहित पवार हे पतंगबाजी करतायत, त्यांना त्या VSR कंपनी त्यांना पाठीशी घालायचं असेल, त्यांनी क्लीन चिट दिल्याचा हा स्पष्ट संकेत आहे. जे नाशिकमध्ये 4थं विश्व मराठी साहित्य संमेलन भरलं, त्या संमेलनाला हे मुख्यमंत्री, आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, छगन भुजबळ हे त्याच VSR कंपनीच्या विमानातनं प्रवास करत असतील, ज्याच्यावर तुम्ही बंदी घालण्यासाठी संघर्ष करताय. कारण या कंपनीनंच धोका केलाय असा तुमचा आरोप आहे. पण त्या आरोपामध्ये सुनेत्राताईंनाच जर तथ्य वाटत नसेल आणि त्याच विमानातनं प्रवास करत असतील, जाऊ द्या ती देवेंद्र फडणवीसांची गोष्ट, त्या छगन भुजबळांची, कारण त्यांना ती VSR कंपनी महत्वाची आहे. पण सुनेत्राताईंना आपला कर्तृत्ववान पती दादा, त्यांच्या मृत्यूच्या चौकशीपेक्षा सत्ता ही महत्वाची वाटायला नकोयच आहे. ज्या पद्धतीने त्यांनी CBI कडे चौकशीची मागणी केली आहे, CBI कडे हे प्रकरण द्या म्हणून त्यांनी मागणी केली आहे, त्याच धर्तीवर त्यांनी बोलायला हवं होतं, तुमच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं. पण त्या कुठेही उभा राहताना दिसत नाहीत. उलट आता तुमच्यावर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित दादा पवार गटातले जे देवेंद्र फडणवीसांचे भाजपाचे अनुयायी त्या पक्षामध्ये आहेत, ते दादांचे अनुयायी नाही आहेत. ते आता तुमच्यावर तुटून पडतील, ते तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. तुमची भावना वेगळी आहे. म्हणून जर आता सुनेत्राताईंनीच जर सत्तेमध्ये राहून FIR फाडण्याची त्यांनी त्यासाठी दबाव वाढवला नाही, मागणी केली नाही, तर तुम्ही का शिंताय व्यर्थ? याला काही अर्थ आहे का? म्हणजे अमोल मिटकरी असेल, त्या दादा गटातून अनेक लोक चौकशीची मागणी करत असतील. तुमच्यासारख्या भावना महाराष्ट्राच्या पण आहेत. जशा दादा गटातल्या काही ज्यांना दादांच्या जवळच जाऊ दिलं नाही अशा लोकांच्या, म्हणजे जी चांडाळ चौकडी आहे तिनं दादाला जसं बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी त्याच धर्तीवर ताईंना सुद्धा अगदी त्यांनी बंदिस्त करून टाकलंय.
म्हणजे ताईंना तरी आता या सत्तेपेक्षा दादांच्या अपघाताची चौकशी महत्वाची वाटत नाही, त्याला तुम्ही काय करणार हो? म्हणून तुम्ही आता जे वनवन भटकताय, मुख्यमंत्र्यांना भेटले, ते म्हणाले की हे पतंगबाजी करतायत. तुम्हाला उद्धव ठाकरे बघा तुमच्या पाठीशी उभे आहेत. राज ठाकरेंना भेटला तर राज ठाकरेंना सुद्धा चौकशी हवीशी वाटते, कारण त्यांना स्पष्ट धोका वाटतोय, दिसतोय त्यामध्ये. जय पवारांना सुद्धा या प्रकरणाची सखोल चौकशी हवी आहे. फक्त सखोल चौकशी नको वाटते आहे ती म्हणजे या सरकारला. मग सुनेत्राताई तर या सरकारमध्ये आहेत, त्यांनी तुम्हाला स्पष्ट संदेश दिलाय. हा संदेश ओळखा. रोहित पवारजी ज्या VSR कंपनीनं दगाफटका केलाय दादांना असं तुम्हाला वाटतं, त्याच कंपनीच्या विमानातून जर सुनेत्राताई प्रवास करत असतील तर त्यांनी हा तुम्हाला दिलेला स्पष्ट संदेश आहे. तुमच्या मागणीला म्हणजे तुमच्या मागणीला पाठिंबा देऊन उदय सामंत म्हणतात की एकनाथ शिंदे हे आता VSR कंपनीच्या विमानातनं प्रवास करणार नाही आहेत. पण ही गोष्ट आपल्या ताईंनाच कळत नसेल आणि आपल्या ताईच जर बोलणार नसतील, चौकशीची मागणी करणार नसतील, तर मग याला तुमच्या त्या मागणीला, तुमच्या त्या संघर्षाला, तुमच्या त्या अजितदादांच्या बद्दल असलेल्या भावनेला काय अर्थ उरतो? आता राजकारण सुरू झालंय आणि आता या राजकारणामध्ये केवळ आणि केवळ रोहित पवार हे एकमेव टीकेचा धनी होणार आहे. कारण रोहित पवार यांनी ज्या पद्धतीनं ही मागणी लावून धरली आहे ती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या ज्या चौकडी आहे त्या चौकडीला अजिबात मान्य नाही आहे. जरी ते वरकरणी चौकशीची मागणी करत असतील तरी ते त्या पद्धतीनं जोराचा पाठपुरावा करताना अजिबात दिसत नाही आहेत. मग त्यांना चौकशी नकोय का? का त्यांना त्या विमान कंपनीला पाठीशी घालायचंय? तर स्पष्ट संदेश आहे, देवेंद्र फडणवीसांचा संदेश आहे की ती VSR कंपनीवर बंदी लागणार नाही आहे. या राष्ट्रवादीतल्या चौकडीला वाटतंय की ह्या VSR कंपनीवर बंदी लागू नये. आणि जर आपल्या ताईत जर त्या विमानातनं प्रवास करून तुम्हाला संदेश देत असतील तर रोहित पवार आता तुम्हाला थांबायलाच हवं. तुम्ही विनाकारण टीकेचे धनी बनू नका. कारण दादा हे तुमच्यासाठी फार मोठे होते. तुमचे काका तुमच्यासाठी जसे तुमचे आजोबा मोठे आहेत तसेच दादा सुद्धा तुम्हाला मोठे होते. पण त्या दादाच्या प्रेमापोटी तुम्ही आता जेवढं म्हणजे संघर्ष केलाय त्या संघर्षाला कुठेही फळ येताना दिसणार नाहीये. कारण या सत्तेलाच वाटत नाहीये, सुनेत्राताईंनाच वाटत नाहीये, त्या बोलायला तयार नाहीयेत, त्या मौन आहेत. त्यांनी बोलायला हवं. पण ताई तुम्ही सुद्धा बोलायला हवं. कारण तुम्ही जर नाही बोललात तर लोकांमध्ये हा समज जाईल की सुनेत्राताईंना आपल्या पतीच्या अपघाताच्या चौकशीपेक्षा सत्ता महत्वाची वाटली. देवेंद्र फडणवीसांचं मन सांभाळणं त्यांना महत्वाचं वाटलं. भाजपला ज्या गोष्टी म्हणजे त्यांच्यासाठी ज्या अडचणीच्या ठरतील त्या गोष्टी तुम्ही करणार नाहीत, आज करत नाहीत असा संदेश ज्यावेळेस जनतेमध्ये जाईल ना त्यावेळेस तुमच्याकडं सुद्धा लोक म्हणजे एका शंकेनं पाहायला लागतील. आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे अजितदादांच्या म्हणजे कर्तृत्वातून जो उभा राहिला होता त्या पक्षासाठी ही गोष्ट कदापि चांगली नाही आहे. म्हणून ताई तुम्ही सुद्धा तुम्हाला बोलावंच लागेल, तुम्हाला म्हणावंच लागेल, एक दिवस मी सत्तेला ठोकर मारील पण माझ्या पतीच्या मृत्यूची चौकशी, अपघाताची चौकशी ही सगळ्या दृष्टिकोनातून झाली पाहिजे अशी मागणी तुम्हाला करावीच लागेल. याविषयी तुमचं काय मत आहे? रोहित पवारांनी आता हा संघर्ष थांबवायला हवा का? आणि सुनेत्रा पवार यांनी रोहित पवारांना तुम्ही थांबा असा संकेत त्याच विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करून दिलाय का?
याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.